डाऊट्स म्हणजे चॅप्टर आहे का नाही हा डाऊट, त्याच्यात काय चौकशी, हा कोणालाही शिक्षकाला येऊ शकतो ना. हे चॅप्टरवर प्रश्न येतात का नाही येत या चॅप्टरवर, तुम्हाला परत सांगतोय. मग जर डाऊटचे सगळे क्लिअर झाले, व्यवहार झाले, तर ते रेडारमध्ये किंवा ते ह्या सगळ्यामध्ये फ्रेम झालेली आहे आणि या सगळ्या संबंधित तुमच्या इन्स्टिट्यूटशी येतं, कारण ते तुमचे फॅकल्टी होते. हो, कन्सल्टन्सीला 20,000 रुपये त्यांनी घेतले असं मला कळलं. त्याचा स्क्रीनशॉट किंवा त्याचे चॅट त्या मॅडमकडे मिळाले. तुमची जर फॅकल्टी अटक होते आणि ती तुमच्या एका संस्थेमध्ये शिकवते, तर या संदर्भात तुम्ही कधी लक्ष घातलं नाही का? असं म्हणत नाही, मी म्हणतोय की त्याच्यावर डाऊट्स होते की त्याच्यावर प्रश्न येतील का नाही. संस्थेची काय चौकशी झाली आहे का? नाही. आणखीन एक आरोपी तेजस शहा याला CBIने अटक केलेली आहे. अभ्यंकर इन्स्टिट्यूट या ठिकाणी ते शिकवत होते आणि काल त्यांना CBIने अटक केलेली आहे. मनीषा हवालदार यांच्याशी संबंध होता, त्यांना प्रश्न पुरवले होते असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे. तर नेमकं या फॅकल्टीचे ट्रस्टीज आपल्यासोबत आहेत. तर सर, काय सांगाल या सगळ्या प्रकरणावरती? तुमचीच एक फॅकल्टी ते अटक केलेली आहे. तो फिजिक्स फॅकल्टी होता, थोडक्यात सांगतो. त्याला इंडिव्हिज्युअल लेवलवर काही प्रश्न होते. फिजिक्समध्ये प्रश्न म्हणण्यापेक्षा डाऊट्स होते. डाऊट्स काय होते, JEE मेनमध्ये काही चॅप्टरवर प्रश्न येतात, ते नीटवर येऊ शकतात का, हा त्याला डाऊट होता. प्रश्न त्याला मिळालेले आहे असं म्हणत नाही, मी म्हणतोय की त्याच्यावर डाऊट्स होते की त्याच्यावर प्रश्न येतील का नाही. बरोबर आहे. आता हे प्रश्न येतील का नाही याच्यासाठी त्याला कोणीतरी एक्सपर्ट ओपिनियन लागतं. हे एक्सपर्ट ओपिनियन घेण्यासाठी त्या मॅडमकडे तो गेला आणि त्यांनी जे काही त्याला लिहून दिलं, ओके, त्याचा स्क्रीनशॉट किंवा त्याचे चॅट त्या मॅडमकडे मिळाले आणि त्याच्यानंतर अंडर सस्पिशन म्हणून त्याला चौकशीसाठी घेतलं. यासाठी काय चार्ज केले गेले होते त्या डाऊट्स क्लिअर करण्यासाठी किंवा त्यांचे जे डाऊट्स होते त्याचे? काहीतरी त्या मॅडमच्या बोलण्यात काहीतरी आलेलं दिसतंय, माहित नाही मला, पण मला डाऊट जर हो, कन्सल्टन्सीला 20,000 रुपये त्यांनी घेतले असं मला कळलं. त्यांच्याकडनं घेतले का तुम्ही दिले? त्यांनी तेजस्वाने दिले? मला काही कल्पना नाही. पण आता तुमची जर फॅकल्टी अटक होते आणि ती तुमच्या एका संस्थेमध्ये शिकवते, तर या संदर्भात तुम्ही कधी लक्ष घातलं नाही का? अहो, डाऊटसाठी, डाऊट्स म्हणजे चॅप्टर आहे का नाही हा डाऊट, त्याच्यात काय चौकशी, हा कोणालाही शिक्षकाला येऊ शकतो ना. हे चॅप्टरवर प्रश्न येतात का नाही येत या चॅप्टरवर, तुम्हाला परत सांगतोय. प्रश्न नाही, प्रश्न या चॅप्टरवर प्रश्न येतात का नाही, येत नसतील तर आम्ही तो शिकवणार नाही, एवढाच डाऊट होता. त्याच्यासाठी ती कन्सल्टन्सी होती आणि तेही इंडिव्हिज्युअल लेवलवर. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीचा ह्याच्याशी काही ॲज अन इन्स्टिट्यूट संबंध नाही. आम्ही आमचं काम पूर्ण ट्रान्सपरंटली केलेलं आहे, फेअर मीन्सनी केलेलं आहे, त्याच्यात काही लीकचा संबंध नाही, एवढं मी गॅरंटी 100%. ह्या संस्थेची काय चौकशी झाली आहे का? नाही. CBIने काय कागदपत्र वगैरे काय बरामद केले? नाही, काहीच नाही. इकडे आले होते का ते CBIचे? हा, म्हणजे त्याला क्वेश्चन पेपर्स हवे होते, त्याच्यासाठी आले होते. क्वेश्चन पेपरसाठी आले होते. काय केलंय का, म्हणजे हस्तगत काय केलेलं आहे काय? जर त्यांना दाखवले क्वेश्चन पेपर्स, दॅट्स इट. CBI एवढंच. हो. म्हणजे जे पेपर्स डाऊटफुल, ज्यांनी ते पेपरचे प्रश्न लिहून घेतले होते, म्हणूच नका, जे काय फायनल पेपर्स आहेत ते त्यांना दिले, कारण आमच्याकडे हाईड करायला काहीच नव्हतं. तुम्ही म्हणता हाईड करायला काय नव्हतं, त्यांनी मनीषा हवालदारांना संपर्क केला होता, काही डाऊट्स क्लिअर केले होते आणि त्याच्यावरती काही व्यवहार देखील झाले होते. मग जर डाऊटचे सगळे क्लिअर झाले, व्यवहार झाले, तर ते रेडारमध्ये किंवा ते ह्या सगळ्यामध्ये फ्रेम झालेली आहेत आणि या सगळ्या संबंधित तुमच्या इन्स्टिट्यूटशी येतं, कारण ते तुमचे फॅकल्टी होते. फॅकल्टी असणं, आमच्याकडे 20 फॅकल्टीज आहेत. फॅकल्टी शेवटी इंडिव्हिज्युअल असतं, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इथे येतात, शिकवतात आणि जातात. कळतं? ॲज अ ते शिकवत असेल तर AC लागत नाही. नाही, ॲज अ शिकवत असतील तर ते पुस्तकातलं किंवा त्या संबंधित फॅकल्टीजचं शिकवत असतील. हो, बरोबर. मग त्यांना एक स्पेसिफिक जर पूर्ण शिकवायचं आहे तर कुठले डाऊट्स दुसऱ्याकडनं क्लिअर कशाला बरं? सर, तुम्हाला ना पूर्ण कल्पनाच नाहीये नीट आणि JEE मेनची. हा प्रश्नच तुम्ही विचारला नसता. मग काय संबंधित तुमच्याकडे CBIचं म्हणजे काय? काही नाही. मी परत सांगतो, इन्स्टिट्यूटचा ह्याच्याशी काही संबंध नाही आणि आमचा ज्युडिशियरीवर विश्वास आहे. तुम्ही थोडे दिवस थांबा,
लॉ विल टेक इट्स ओन कोर्स आणि तुम्हालाच कळेल. ठीक आहे. जर पाहायला गेलं तर पुन्हा एक आरोपी पुण्यातून अटक केलेला आहे आणि आता याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे आता याचा शेवट काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य भवार, मुंबई तक.